नमस्कार मंडळी, मी शर्मिला नगरकर संस्कृती आणि विचार या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण जो टॉपिक घेणार आहोत ना चर्चेसाठी, तो तसं म्हटलं तर कॉमन पण आहे आणि अनकॉमन पण आहे. कॉमन का तर प्रत्येक घरात लहान मुलापासून ज्येष्ठापर्यंत लोक हे करतात, आणि अनकॉमन का तर हे जरी करत असले तरी त्याच्यातील सखोल ज्ञान असणारे लोक आजही हातावरच्या बोटा एवढेच आहेत. आजचा आपला टॉपिक आहे किंवा विषय आहे योग. योग हा भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा म्हणायला हरकत नाही. संस्कृतमध्ये योगाचा अर्थ एकत्रित होणे किंवा निरोगी जीवन जगण्याचा मार्ग असं म्हटला जातो. या विषयावर माहिती देण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे माननीय आकाश नवाळे सर आलेले आहेत. नमस्कार ताई. मी जेव्हा सरांना म्हणजे त्यांचं कौतुक करायचं असं मुद्दामून मी हे आपल्याला सांगतेय की मी जेव्हा सरांना फोन केला या विषयी मला इंटरव्ह्यू द्याल का आणि त्याच्यासाठी तुमचा बायोडाटा पाठवा, तेव्हा ते मला म्हणाले की मी एक आध्यात्मिक साधक आणि शिक्षक आहे. इतक्या लहान वयात एका तरुणाच्या मुखातून साधक हा शब्द ऐकल्यावर ना मन असं छान वाटलं, एक भावून गेला तो शब्द. तर सुरुवात करूया आजच्या आपण या चर्चेला. सर, तुम्ही आध्यात्मिक साधक आहात असं म्हणालात, तर आम्हाला तुमची ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव आकाश आहे. मी एक योग साधक आहे, तसेच मी योग शिक्षक देखील आहे. मी लोकांना, तरुणांना, प्रत्येक लोकांना मी वैयक्तिक आणि ऑनलाईन योग शिकवतो. जो प्राचीन ऋषीमुनी योग साधक जे ऋषी होते ते जे योग करायचे तेच मी आता लोकांपर्यंत तो योग मी घेऊन आलेलो आहे. आपण कुठे, पुण्यातलेच आहात का? हो, मी हिंजवडीमध्ये राहतो सध्या तर. हा. अच्छा. आणि शिक्षण काय झालेलं आहे? शिक्षण माझं, मी BA ग्रॅज्युएट आहे. आणि योग शिक्षक म्हणून आपण जे करताय तर त्याच्यासाठी तुम्ही योगा शिक्षकाच्यासाठी कुठलं शिक्षण घेतलेलं आहे किंवा कुठली पदवी घेतलेली आहे? पुणे विद्यापीठातून योग शिक्षणाचा कोर्स केलेला आहे. अच्छा. आणि तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही आध्यात्मिक साधक आहात. तर अध्यात्माकडे इतक्या तरुण वयामध्ये कसे वळलात? तर ही जुनी गोष्ट आहे. मी जेव्हा 8 वर्षापूर्वी नॉर्मल मुलांसारखंच वागायचो, कॉलेजमध्ये जायचो, नंतर फिरणे, असं मला असं वाटत होतं की लाईफ म्हणजे एक एन्जॉय करायसाठी भेटलेलंच आपलं साधन आहे, मग ते आपण एन्जॉय का नाही करायचं, म्हणून मी लाईफ अशी एन्जॉय करत होतो. त्यानंतर मग एक असा दिवस आला की मी खूप आजारी पडलो. म्हणजे मला 20 दिवस कंटिन्यू उलट्या होत होत्या आणि मी ऍडमिट होतो दवाखान्यात 6 दिवस. पण डॉक्टरांना कळाना की मला काय होत, मग त्यांना माझ्या उलट्या देखील थांबवता येईना. मग त्यानंतर मग डॉक्टरांनी मला सोडून दिलं, असं तुला काय नाही झालं वगैरे. पण मला काय बरं वाटत नव्हतं, उलट्या थांबत नव्हत्या. त्यानंतर मी असं कळालं की मला कावीळ झाली. तर डॉक्टर म्हणाले तुम्हाला कावीळ झाली, पण डॉक्टरांकडे काय त्याच्यावर उपचार नसताना त्यांनी सोडून दिले, असं नाही का. मग त्यानंतर माझा एक मित्र म्हणाला की आमच्या इथे एक आजोबा राहतात, ते देतात कावीळवर औषध. मग आम्ही त्या आजोबांकडे गेलो. मग त्यांनी मला औषध दिलं, काही पथ्य सांगितली. मग त्यानुसार मग मी आहार घेत गेलो. त्यांनी आहार जो दिला तो मी पाळायला लागलो आणि मग तसं तसं माझ्या तब्येतीत फरक होऊ लागला, माझ्या उलट्या थांबू लागल्या. आणि मग असंच 2-3 महिने गेल्यावर म्हणजे त्या काळात जे माझे मित्र झाले त्यांना अध्यात्माची आवड होती. ते मंदिरात जायचे, पूजा करायचे वगैरे. असे 2 मित्र होते, एक स्वप्नील होता आणि एक ओमकार होता. मग त्यांच्यासोबत म्हणजे आधी जे एन्जॉय करायचे त्या मित्रांना सोडून मी त्यांच्यासोबत राहू लागलो. आणि मग त्यानंतर मंदिरात जाणे, ध्यान करणे, म्हणजे आरत्या अटेंड करणे मंदिरातल्या, सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाणे, शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाणे, गुरुवारी दत्ताच्या मंदिरात जाणे, असा आमचा क्रम चालू झाला. मग त्यानंतर माझ्या असा मग आजारपण तर म्हणजे रिकव्हरी तर होत होतो. मग नंतर असं एक दिवस असं जाताना आम्ही गाडीवर, आमच्या इथे साईबाबाचं मंदिर होतं. मग त्या साईबाबाच्या मंदिरात असंच माझ्या मनातून नाव आलं देवाचं, ओम साईराम, साई सत्य सत्य साई, हे एकदाच आलं. आणि मग मी घरी गेलो, मग झोपलो होतो. मग अचानक 3 वाजता माझे जरा डोळे उघडले आणि पूर्ण अंधार होता आणि एक भिंत लाल होती आणि मला असं साईबाबांचे पायासारखं दिसलं भिंतीमध्ये. आणि मग मला वाटलं, कारण मी तर एकदम प्रॅक्टिकली माणूस होतो, असं विश्वास ठेवत नव्हतो. आधी पण मी जेव्हा
अध्यात्माच्या आधी होतं तेव्हा देवावर एवढा विश्वास नव्हता, कारण आपण पाहिलं नव्हतं तर कसा विश्वास ठेवायचा. बरोबर. मग मी आधी प्रॅक्टिकली होतो खूप. नंतर मग मी म्हटलं हे काहीतरी स्वप्न नाही तर काहीतरी भासा एकदम धपके असे डोळे ओपन केले, तर बघतोय तर ते साईबाबा मला भिंतीवरून असं त्यांची पोज असते ना हा आशीर्वाद हा द्यायची, हा भगवे वस्त्रे घालून त्या पोज मध्ये दिसले. माझी छातीत एवढं धडधड व्हायला लागलं आणि मी खूप घाबरलो. म्हटलं हे कसं काय शक्य आहे, मी काही साधना पण केले नाही. आणि मग मी घाबरत घाबरत डोळे मिटून त्यांच्या पाया पडलो आणि झोपून गेलो. आणि दुसऱ्या दिवशी मी मित्राला सांगितलं, जो माझा एक उदय म्हणून मित्र आहे, तो अध्यात्मात पहिल्यापासून होता. तो आम्हाला आधी अध्यात्माचं सांगायचा, पण आम्ही जीवन लक्ष एन्जॉय हा, करायच्या नादात लक्ष आम्ही ते दिलं नाही कधी. तेवढ्यापुरत मजा वाटायची, नंतर आम्ही सोडून दिले. बरोबर. मग तो म्हटला, असं तुला दर्शन झाले तर आपण प्रति शिर्डी आपल्या इथं आहे, तिथे हो, जाऊन येऊया. शिरगावला. हा, शिरगावला. मग आम्ही लगेच टू व्हीलर काढली, तिथं जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही जाऊन 1 महिन्याने लगेच शिर्डीला देखील स्वप्नील आणि मी उदय तिघं जाऊन आम्ही एका दिवसात रिटर्न दर्शन घेतलं. 5 तास लाईनीत थांबून दर्शन घेतलं. आम्हाला असं खूप आनंद झाला. 5 तास लाईन अशी वाटलीच नाही. मग त्यानुसार मग असं मी अध्यात्माकडे वळालो. मग त्यानंतर मी ध्यान आणि ध्यान चालू केलं. पण ध्यान कसं चालू करायचं हे मला माहित नव्हतं. मग मी YouTubeवर व्हिडिओ बघितले. मग अध्यात्माची आवड निर्माण झाली. मग सद्गुरूंची मी व्हिडिओ मला समोर आली. मग त्यांनी दाखवलं की स्टार्टिंगला बेसिक ध्यान काय करायचं. त्यांनी दाखवले की पहिला ओंकार उच्चारण कसं करायचं, प्राणायाम कसं करायचं, कोणतं प्राणायाम करायचं आणि ध्यानात कसं जायचं. मग ते बघून मी रोज रात्री चालू केलं ध्यान. आणि मग मला ध्यानाची सवय लागली. रोज 1-1.5 तास मी ध्यान करू लागलो. आणि मग मला अशी आताच ध्यानाची वरची अवस्था प्राप्त होऊ लागली. ध्यानात वेगवेगळे अनुभव यायला लागले. आणि एक दिवस असा झाला की मग मी ध्यानात घरी बसले असताना असे माझ्या शरीराची भावनाच निघून गेली, म्हणजे जाणीवच निघून गेली. नंतर माझी मनाची जाणीव, हलकेपणा आला. हलकेपणा आला, मनाची जाणीव निघून गेली. आणि मी असं असं शून्य अवस्था झाली. त्यानंतर एक अशी ऊर्जा आली माझ्या पाठीच्या मणक्यातून वर येऊन सहस्रार कमळ उमलते असं माझ्या फील आला. फील आलं. असं डोक्याच्या बाहेर कमळ उमलते असं फील झालं. मग नंतर त्या मित्राला सांगितलं की काय आहे. मला त्या आधी काही कुंडलिनी वगैरे काही माहित नव्हतं, ज्ञान नव्हतं योगचं काय. त्याला विचारलं की मला असा अनुभव येते का कुठली तरी एनर्जी वर येते आणि असं उमलते डोक्यावर काहीतरी. तर त्याचा अभ्यास असल्यामुळे तो म्हटला तुझी कुंडलिनी शक्ती जागृत झालेली. आणि मी जेव्हा ध्यानात जायचो खोल, माझं शरीर इकडं तिकडं जायचं असं खोल ध्यानावर, शरीराचा जाणीव कंट्रोल नसल्याकारणे. राहील. हा, तर मी म्हटलं हे काय होते, नाही व्हायला पाहिजे ना, आपण शरीर इकडे तिकडे नाही गेलं पाहिजे आणि आपल्याला एवढं ज्ञान नाही. मग त्यासाठी म्हटलं आता आपण यासाठी पुढे काहीतरी केलं पाहिजे. मग त्यानुसार मग ऑनलाईन सर्च करताना मग मला योगचं पुणे विद्यापीठातलं कळालं की तिथं आपल्याला पारंपरिक पद्धतीने योग शिकायला मिळतो. मग तिथं मी आणि माझा मित्र स्वप्नील असं आम्ही दोघांनी तिथं ऍडमिशन घेतलं. मग असा आमचा आध्यात्मिक प्रवास चालू झाला. अरे वा, खूप छान. म्हणजे इतक्या लहानपणी असं म्हणतात ना की देव कुठल्या ना कुठल्या रूपाने येऊन तुम्हाला तुमच्या आयुष्याचे डिरेक्शन देतो, तसाच हा अनुभव हो. तुमचा म्हणायला हरकत नाही. योग हे एक प्राचीन विज्ञान आहे जे शरीर, मन आणि आत्मा यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करतो. तर याचा अर्थ तुम्ही काय सांगाल? योग हे प्राचीन विद्या तंत्र आहे, म्हणजे टेक्निक आहे की ते आपल्या शारीरिक आणि मानसिक आणि आध्यात्मिक आणि भावनिक याच्यावर सगळ्यांवर कार्य करते आणि आपले जीव आत्माची अवस्था वरच्या लेवलला घेऊन जाते. तर जर आपण नाही का म्हणजे सगळे समांतरच असे एकत्र एकमेकांना जोडलेले घटक आहेत. नाही, म्हणजे मी आता इथे असं विचारेन की तुम्ही ध्यान करायला लागलात. हो. आता किती वर्ष झाले तुम्ही ध्यान करताय? आता म्हणजे 8 वर्ष झाले. 8 वर्ष झाले. तर सुरुवात केल्यानंतर पहिल्या वर्षी तुम्हाला काय अनुभव आले? दुसऱ्या वर्षी त्याच्यातून कसे तुम्ही अनुभवांच्या ह्याने म्हणाल तर कसे पुढे पुढे जात राहिलात? किंवा डेली रुटीन जे असतं आपलं त्याच्यामध्ये ध्यानाने तुमच्या काय फरक पडला? डेली रुटीन म्हणजे मी आधी एकदम लाईफ एन्जॉय करायचो आणि मग ध्यानात जसं जसं आलो तसं माझे विचार सगळं स्थिर व्हायला लागले, शांत व्हायला लागले. काम, क्रोध म्हणजे लोभ सगळं माझं सुटतच जायला लागलं. असं वैराग्य अवस्था आल्यागतच प्राप्त झालं. मला असं कशाचा मोहच राहिला नाही. असं वाटायचं की फक्त ध्यानच करावं, असं मंदिरात जावं, असं सगळे आध्यात्मिकच क्रिया करावं असं वाटायला लागलं. आणि आहार पण हलका घ्यावा जेणेकरून आपले विचार अशांत होणार नाही. आणि असं धार्मिक स्थळांना भेट देणे आणि तिथे जाऊन ती एनर्जी फील करणे, तिथे जाऊन ध्यान करणे, असं रुटीन चालू झालं आमचं. योगाचं तुम्ही क्लासेस घेता म्हणाला, हो. तर योगाचे काय प्रकार आहेत? योगाचे भक्तियोग, क्रियायोग, अजून ज्ञानयोग आणि राजयोग असे प्रकार आहेत.
तुम्ही कुठला योगा आणि योग या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हो. त्याच्यातला एक फरक सांगा ना. ते आता आधी योग जे ऋषी मुनी करायचे योग, तो योग होता. योग म्हणजे योग चित्ती वृत्ती, योगाच्या चित्ताच्या वृत्तीचा निरोध करणे. म्हणजे आपले जे विचार आहेत ते भटकतात ना नेहमी, असे इकडे तिकडं इंद्रियाच्या माध्यमातून सगळे भोगायसाठी असे इकडे पसरतात. तरी योगाचा पतंजली योगांनी पतंजली योगांनी काय सांगितलंय की योग चित्ताच्या वृत्तीचा निरोध करायचा. म्हणजे जे आपले चित्त आहे ते भरकटत राहतं आपल्या इंद्रियाच्या माध्यमातून, त्याच्यावर नियंत्रण आणणं आणि त्याच्या वृत्तीचा निरोध करणं म्हणजे अडवणं, त्याला योग म्हटले आहे. तसेच योगाचा अर्थ असा सांगितलाय की संस्कृतमध्ये यूज म्हणजे जोडणे, एकत्रित होणे. तर कोणाशी एकत्र होणे, तर आत्म्याचा परमात्माशी एकरूपतेला योग असे योग म्हटलेलं असं आहे. म्हणते, बरोबर. पण आता ते योगा म्हणजे ते आसनांशी रिलेट केलं आता जातंय. ते आता लोकांचे असे गैरसमज झाले की फक्त व्यायाम करणे, लवचिकता वाढवणे यालाच योग समजतात, म्हणजे आजार नीट करणे. हे तर योगाचा उद्देश नाहीये, हे तर त्याचे फायदे झाले. योगाचा मूळ उद्देश आहे आत्मा आणि परमात्म्याचं एकत्रित होणे, यालाच मूळ योग असे म्हणतात. तर तोच योग मी पारंपरिक योग शिकवतो मुलांना. अच्छा. हठयोग म्हणजे काय? हठयोग, हठ म्हणजे श्वासावर आधारित योग आहे. अष्टांग योग मध्ये आपण 8 स्टेप करतो, पण हठयोगामध्ये आपण पूर्ण प्राणावर नियंत्रण करून ती प्राण ऊर्जा आपण सुषुम्ना नाडीतून सहस्रारमध्ये हे करून मग समाधीपर्यंत ते नेले जातं. तर हठचा अर्थ काय आहे? हचा अर्थ आहे हकार आणि ठचा अर्थ आहे ठकार. ह म्हणजे आपली राईट नॉस्ट्रल असतं सूर्यनाडी, आणि चंद्रनाडी असते लेफ्ट नॉस्ट्रल. मग आपल्या क्रम मध्ये प्राण ऊर्जा दोन्ही नाड्या चालू असतात, त्यानुसार आपल्याला ऊर्जा भेटत असते. श्वासाद्वारे आपला प्राण आपल्या शरीरात जात असतो. तर हठयोगामध्ये काय करतात की दोन्ही जे नाडे आहेत त्यांचा समतोल साधला जातो, आणि ती ऊर्जा आपली तिसरी नाडी असते सुषुम्ना नाडी, ती अशी बंद असते. मग त्याच्यात ते बंद लावून त्याच्यातून ऊर्जा आपल्या सुषुम्ना नाडीमध्ये प्रवाहित केली जाते. मग त्याने काय होतं, आपले चक्र जागृत होतात आणि मग ती ऊर्जा सहस्रारमध्ये जाऊन शून्य होती, म्हणजे समाधी तिथं घटते. असं हठयोगाचा असा अर्थ. अच्छा. मग अष्टांग योग आणि हठयोग हे वेगळे आहेत? त्यांच्या पायऱ्या काही काही सेम आहेत. म्हणजे अष्टांग योग मध्ये 8 पायऱ्या आहेत, तसंच हठयोगामध्ये 6 पायऱ्या असं आहे. अच्छा. पण ऍडव्हान्स हठयोग हा ऍडव्हान्स आहे अष्टांग योग पेक्षा. पण दोन्ही मधून पण परमात्मा प्राप्त होते. ध्यान हा शब्द सगळ्यांना माहितीये, पण धारणा म्हणजे काय? धारणा म्हणजे आता असा गैरसमज आहे की एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे म्हणजेच ध्यान आहे, किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करणे, डोळे मिटून भूमध्यवर ध्यान लावणे, ह्यालाच ध्यान म्हणतात. पण हे चुकीचं आहे, त्याला धारणा म्हणतात. कुठल्याही गोष्टीचं आपण जर लक्ष केंद्रित करणे त्याला धारणा म्हणतात, आणि ध्यान त्याच्या पुढची अवस्था म्हणजे त्याच्यानंतर जी अवस्था प्राप्त होते ती ध्यान आहे. ध्यान करायची गोष्ट नाहीये, तर ती ऑटोमॅटिक त्या अवस्थेत जातो. म्हणजे आधी धारणेची सवय लागली. धारणामध्ये भरपूर तुम्ही काय करू शकता, नामस्मरण करू शकता, प्राणायाम करू शकता, अजून खूप काही आहे. ज्या साधना आहेत त्या सगळ्या साधना ह्या ध्यानाच्या आधीच्या म्हणजे पायऱ्या आहेत, ध्यानासाठी केल्या जातात. आणि ध्यान म्हणजे एक निशब्द ध्यान म्हणजे तिथं काहीच शिल्लक राहत नाही, म्हणजे फक्त दृष्टाभाव राहतो, ऑब्जेक्ट राहत नाही. मन काय आहे आणि मनातले विचार कसे निर्माण होतात आणि त्याच्यावर कंट्रोल कसा आणायचा? मन, पहिली गोष्ट मला पण खूप प्रश्न पडायचा की मन म्हणजे काय. म्हणजे मी जेव्हा साधना करायचो मला खूप प्रश्न पडायचा, मन म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, मी कसं निर्माण झालो, मी कोण आहे, माझं इथं काय लक्ष आहे, कशासाठी आलोय, म्हणजे हे प्रश्न पडायचे. मग मी डोळे मिटून त्याच्यावर चिंतन करायचो की काय आहे. मग मनावर चिंतन करताना मला असं लक्षात आलं की मन कसं निर्माण होतं, की आपले जे इंद्रिय ते बहिर्मुखी असल्यामुळे ते प्रत्येक गोष्टीचा माहिती गोळा करते, आणि ते जन्मजन्मी आपल्या मनात साठून राहते ती माहिती. मग त्या माहिती आधारेच आपण दुसऱ्या वस्तूचं हे निरीक्षण करून ही वस्तू काय, हे काय ते ठरवत असतो. म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला सांगितलं की ही वस्तू हीच आहे, पण आपण साधना न करता ते मानून बसतो की ही वस्तू तीच आहे, पण नैसर्गिकरित्या ती गोष्ट वेगळी असते, वेगळी असू शकते. त्यानुसार मग आपलं मन तयार होतं की इंद्रिय माहिती गोळा करून आणतं, ते आपल्या मनात साठवले जाते, तसं मन तयार होतं. जसं आपण माहिती ग्रहण करू चांगलं वाईट, तसं मन निर्माण होतं, तसेच आपण बनतो. बरं, मग आता ध्यान नाही म्हणणार मी, धारणा करताना जेव्हा मनात विचार येतात
तेव्हा मग त्याच्यावर कंट्रोल कसा आणायचा? पतंजली म्हणजे पतंजली महर्षी पतंजलीने आपल्याला अष्टांग योग सांगितलाय. त्याच्या आधीच्या पायऱ्या ज्या आहेत ते सगळ्या यम मनाच्या नियम, हा. मन आणि शरीराला नियंत्रित करण्यासाठीच आहे. त्यानुसार प्राणायामाद्वारे आपण अनुलोम विलोम प्राणायाम करून जर आपण प्राणायाम नियंत्रण केलं तर आपण मनावर देखील त्यानुसार नियंत्रण बरोबर करतो. बरोबर. आता तुम्ही अध्यात्म मध्ये आहात, साधक आहात, तर माया सगळीकडे असं आई जगदंबेची ही माया आहे, शक्ती. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? माया म्हणजे काय, म्हणजे आपण एखादी मूवी बघतो आणि मूवी जास्त चांगली असेल तर आपण आपलं स्वस्वरूप विसरून जातो आणि आपल्याला वाटतं की ते समोरचं कॅरेक्टरच आपण आहात आणि ते बघणाऱ्याला तर आपण विसरून जातो. आपल्याला वाटतं ते समोर चालले ते खरं क्रिया चालली आणि मीच तो आहे हिरो काय असेल ते, आणि ही सगळी घटना माझीच रिलेटेड. मग आपण भावनिक होतो. पण आपल्या जोपर्यंत पिक्चर चालू आहे आपल्याला कळत नाही की आपण मूळ स्वरूप आपलं वेगळं आहे. तर ते क्रिया चालू असते. तसंच आपण या संसारात पण आपण आपल्याला शरीर मन समजून बसतो आणि आपण भावना दुःख याच्यात अडकून बसतो. पण आपण मूळ स्वरूप विसरून गेलेलो असतो आणि जन्मजन्मी चक्र चालू असतं. बरोबर आहे. मग त्यालाच माया म्हटलंय. मग आपला जन्माचा उद्देशच हा आहे की आपण आपलं स्वस्वरूप जाणून ही मायापासून आपण शिवत्वाला प्राप्त व्हावं मायेचा उपयोग करून. जसं माया आहे तसंच ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म जाणायला पहिलं आपल्याला मायालाच जाणं लागेल. म्हणजे ब्रह्म म्हणजे हे सगळं खोटं आहे हे जेव्हा पटेल तेव्हाच तुम्ही ब्रह्माकडे वळू शकाल. जेव्हा माया कळेल तेव्हाच, म्हणजे शक्ती शिवपर्यंत घेऊन जाते. पण शक्ती काय आहे, शिव काय आहे, हे आपण आतून साधनेद्वारे आपण समजून घेतलं पाहिजे. तर ब्रह्म काय म्हणजे ब्रह्माला जाण्यासाठी आपल्याला ब्रह्मच व्हायला लागेल. म्हणजे ज्या साधना दिलेत आहेत अष्टांग योगमध्ये, हठयोगमध्ये वेगवेगळ्या मार्ग दिलेले आहेत ते आपण अनुभवातून मग आपल्या शरीराचं आपलं मग साधनाद्वारे भान निघून जातं, मनाचं भान निघून जातं. आपण असं शून्यत्व प्राप्त जातो. मग आपल्याला सगळे भेद मिटून जातात की समोरची व्यक्ती आणि आपण दुसरे आहेत. कारण मग साधनेद्वारे आपल्याला कळतं की समोरचा आणि मी एकच आहे, असं भेद नाहीच आहेत. एकच ब्रह्म आहे जे सगळ्यांमध्ये वास करते. पशु प्राणी दगड निर्जीव सजीव सगळ्यांमध्ये तेच ब्रह्म आहे, तेच सगळं चालवते. आपण फक्त एक निमित्त मात्र आहे. म्हणजे असं आपण फक्त शरीर धरून नाही का असं क्रिया करायसाठी चालू आहे. सगळं ऑटोमॅटिकच घडते. आपण तर काहीच करत नाही. आपण ब्रह्मच आहे. खरं. इथे मला एक असं विचारायचं होतं की मगाशी तुम्ही कुंडलिनी शक्ती म्हणाला, तर आता हे तर साधारण सगळ्यांना माहिती झालंय की ती खाली मूलाधारच्या इथे असते, ती साधनेने वर येते, हे सगळं. पण तुमची कुंडलिनी जागृत झाली त्याच्यानंतर म्हणतात असं की कुंडलिनी जागृत झाली की सिद्धी प्राप्त होतात. तसं तुम्हाला काही कधी अनुभव आलाय? म्हणजे असं शक्ती एवढे म्हणजे शक्ती काही प्राप्त होत नाही. असं फक्त आपल्याला की आपलं आत्मतत्व कळायला लागतं. मग मी जेव्हा साधना माझ्या खोल जायच्या म्हणजे ध्यानात असायचो तर मला लांबचे आवाज ऐकू यायचे. म्हणजे लांब कुठं बाईक काय एक नाही का 500 मीटर इकडं पुढं काय बोलणं चालू आहे तर ते मला ऐकू यायचं ध्यानात. म्हणजे आपलं मन असं आता पिंजऱ्यात पक्षी अडकलाय तसं राहतं. पण जसं ध्यानात आपण खोल जातो तर पिंजऱ्याचे दरवाजे उघडतात. मग आपलं मन काय फक्त शरीरापुरतं मर्यादित नाही राहत. मग आपल्याला असे वेगवेगळे आवाज येणे, लांबचे दिसणे, हे सगळ्या गोष्टी चालू होत्या दिसणे. तसं ते आपल्याला ते थोडेफार सिद्धी मिळत जातात. काही काहींना वेगळ्या भेटतात, काही काहींना वेगळ्या भेटतात. ज्यांच्या साधनेनुसार त्यांना भेटत राहतात. आजकाल युट्यूबवर असं किंवा इन्स्टावर, फेसबुकवर असं खूप हे झालंय की 3 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये तुमचं आम्ही थर्ड आय ओपन करून देऊ. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? खरंच इतकं सोपं आहे काय हे? भगवंत प्राप्ती सोपं आहे, पण हे सिद्धी वगैरे साठी खूप साधना कराव्या लागतात. भगवंत प्राप्ती तर 24 तास तुमच्यामध्ये आहेच, फक्त तुम्हाला त्याला पाहायचंय. बरोबर. सिद्धी म्हणाल तर मग तुम्हाला सिद्धी प्राप्त करायला अनेक साधनं आहेत आणि त्याला खूप वेळ द्यावा लागून आणि तुम्ही त्याच्यात भरकटू पण शकता आणि अडकू शकता. तुम्हाला मग शिवत्व प्राप्त होणार नाही. तुम्ही कायम मायेच्या बंधनातच अडकला जाल असे. अच्छा. आणि तुमचा एक मी व्हिडिओ बघितला होता हस्तमुद्रांवर. तर मुद्रा म्हणजे काय आणि त्याचा कसा उपयोग होऊ शकतो हे थोडंसं सांगा ना आम्हाला. मुद्रा म्हणजे आपण म्हणजे सांकेतिक चिन्ह. मुद्रा म्हणजे एक स्थिती की ज्याने कळतं की समोरच्याला काय पाहिजे. म्हणजे आपण एखाद्याला असं असं केलं तर समोरच्याला कळते की आपल्याला बोलवत आहे. मग तसंच ती पण एक मुद्राच आहे. मग आपण ज्या हस्तमुद्रा करतो
त्याच्याद्वारे त्या शक्तीला कळतं की ह्याला काय पाहिजे ना आपल्याकडून, मग त्याद्वारे अच्छा. हा त्या त्या हो, आकर्षित म्हणून होतात. प्रत्येक देवाची मुद्रा वेगळी आहे. हो, प्रत्येक देवीची वेगळी देवासाठी आहे, वेगळी, महादेवाची प्रत्येक वेगळी. तुम्हाला जे हं. सांसारिक सुख पाहिजे, शांती पाहिजे, आध्यात्मिक प्रगती पाहिजे, सगळ्यासाठी धार्मिक कर्मकांड असेल, जेवणाच्या मुद्रा वेगळ्या, अंघोळी स्नान करतानाच्या वेगळ्या, अजून यज्ञाच्या वेगळ्या, ध्यानाच्या वेगळ्या आणि प्रत्येक देवासाठी वेगळ्या अशा मुद्रा आपल्या शास्त्रामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. तर अच्छा. मुद्रा काय आहेत, म्हणजे आपल्या 72,000 नाडी आपल्या जे नाभिस्थान आहे तिथून जोडलेले असतात. आईच्या गर्भात जेव्हा असतो तेव्हा आपल्याला ऊर्जा तिथून मिळत असतात. मग जेव्हा गर्भातून बाहेर येतो तर त्या तिथून एनर्जी म्हणजे त्या 72 नाड्या ज्या आपल्या हातात, पायाच्या बोटात, हातात आणि इथं स्थानात आलेल्या असतात. मग त्या इथं संपतात 5 बोटांमध्ये. हं. मग तिथं आपण प्रेस करून, ते पॉइंट प्रेस करून आपण त्या मुद्रा नाड्या लावून त्या ऍक्टिव्हेट करू शकतो. हं. ऍक्टिव्हेट म्हणजे त्या ऊर्जेला आपण आकर्षित करू शकतो. तर मुद्रा याला म्हटलेलं की अच्छा. आपण क्रिया करून शक्तीला आकर्षित करू शकतो. अच्छा, 1-2 मुद्रा दाखवणार आम्हाला? हो, दाखवतो ना. म्हणजे मी स्टार्टिंगला मी जे यूज केलं ते सांगतो. म्हणजे स्टार्टिंगला मला ज्ञानाची प्राप्ती नव्हती. मग ज्ञानसाठी मी बघितलं की ज्ञान मुद्रा ही अशी लावतात. बरोबर. मग ज्ञानाची मुद्रा लावली की मग जसं-जसं ध्यानात खोल जाईन, तसं-तसं ही मुद्रा सुटत जाते आणि थोडी सुटली की मग मध्ये जे आकाश आहे ते आपण आकाश तत्वानुसार विशाल होतो. अच्छा. मग ते आपल्याला सगळं आकाशिक ज्ञान ते आपल्याला या मुद्रेद्वारे भेटतं. अरे वाह! तर मग हा पुढं खूप वेगळा विचार आहे ऍक्च्युअली, की हे आणि खरी आहे ही हो, गोष्ट, खूप बारकाई की म्हणजे मी जे अनुभवले ध्यानात हे ते आपोआप हे मोकळं हो. होतं. जेव्हा आपल्या शरीरावरचा एक जेवढं हलकेपणा तुमचं आहे तो हलकेपणा, कंट्रोल जातो, शरीराचं तेव्हा जाणीव ते जाती आणि हा मनाची जाणीव जाते, मग बरोबर ते सुटत जातं. मग सुटत तुमचं जातात. काही हे राहत नाही. मग ती मुद्रा तेव्हा सिद्ध झाली आणि ते म्हणजे त्या स्थितीला तुम्ही म्हणजे ध्यानात खोल उतरत जातं. म्हणजे समाधीपर्यंत अच्छा. तुम्ही पटपट जाऊ शकता. ती पहिली पायरी असते. हा. मग नंतर कळालं की आपण आता हे तर झालं, ज्ञान तर आपलं कळालं की दर्शन झालं की काय माझं खरं स्वरूप काय आहे. मग आता पुढं काय केलं पाहिजे, तर पुढं मी बघितलं भैरव मुद्रा अशी लावतात आणि साधू संतांनी मी ऐकलं होतं की या मुद्रेने आपण समाधीत खोल जाऊ शकतो. मग त्यानंतर मी ही मुद्रा लावायला लागलो, भैरव मुद्रा. मग ती मुद्रा लावताना असं झालं की अजून मी खोल उतरत गेलो, अजून मी विशाल होत गेलो. म्हणजे सूक्ष्मात सूक्ष्म जाऊ लागलो, शून्य अवस्था येऊ लागली आणि मग मी काहीच उरलो नाही. मग त्या मुद्रेने असं मी एकदम खोल उतरत गेलो. अच्छा. तुम्ही मगाशी म्हणालात, एक चिंतन हा शब्द तुम्ही वापरलात. हां. तर चिंतन करायचं म्हणजे नक्की काय करायचं? कारण हा प्रश्न बरेच लोक विचारतात, की तुम्ही एखाद्या गोष्ट वर चिंतन करा असं गुरु नेहमी सांगतात, हो. पण चिंतन काय करायचं? चिंतन म्हणजे ती प्रक्रिया आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे आणि त्यानुसार आपण वागलं पाहिजे आणि ती आत्मसात केली पाहिजे गोष्ट. पण ज्ञान नुसतं आपण घेतो, पण त्याचं आपण आचरणात आणत नाही. मग ते चिंतन करून आपण कायम ते रिपीट केलं पाहिजे, की नाही का हे मला केलं पाहिजे. म्हणजे चिंतन कायम लक्षात ठेवलं पाहिजे. अच्छा. त्याला चिंतन म्हणतात. सर, मुद्रांचं आपण आता बोलत होतो, तर मला असं एक विचारायचं होतं, की रोजच्या रुटीनमध्ये आता ब्लड प्रेशर आणि डायबिटीस हे तर म्हणजे घरोघरी आहेतच लोकांना, हो. हे दोन रोग म्हणताच येणार नाही, ते रुटीन झालंय आता हो. खरं सांगायचं तर. तर त्यांच्यासाठी म्हणून काही मुद्रा अशा आहेत का, किंवा सामान्य छोट्या छोट्या काही गोष्टी असतात, कधी कोणाला श्वासाचा त्रास होतो, हो. कधी कधी ताप येतो, आजकाल व्हायरल हो. इन्फेक्शन्स पण खूप होत आहेत सारखे, पोल्युशनचं प्रमाण इतकं वाढलेलं, मग अशा वेळेस काही साध्या साध्या मुद्रा आहेत का ज्या तुम्ही सजेस्ट करू शकाल? हो, असे एक म्हणजे ज्यांना झोप लागत नाही, ते झोपायच्या आधी अशी हाकेने मुद्रा लावून श्वासांवर लक्ष केंद्रित करून बर. ध्यानात बसू शकतं म्हणजे 5-10 मिनिटं. तर त्याद्वारे त्यांना झोप चांगली लागते. झोप लागू शकते. आणि अच्छा. ज्यांना हृदयाचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे हृदय ब्लॉकेज वगैरे आहे, त्यांच्यासाठी अशी एक ही मुद्रा आहे, की याला हृदय मुद्रा म्हणतात, की यांनी कशी केली तुम्ही? आपली पहिली अनामिका बोट आहे ते हे इथे लावलं. अंगुष्ठाच्या हा. खाली लावायचं आणि बाकीचे 2 बोटं असे. अशी अच्छा. अच्छा. अंगुष्ठाला हा. लावायची. म्हणजे मध्यम आणि ओके. तर्जनी हा. लावायची. हा. करंगळी, कनिष्ठिका अशी अच्छा. सरळ हा. ठेवायची. हा. तर ही मुद्रा हृदयासाठी खूप चांगली आहे. जर हार्ट अटॅक येणाऱ्या माणसाने लावली तरी त्याचा तो धोका टळू शकतो. अरे अशी ही वा. मुद्रा हो. आहे. अच्छा. त्यानंतर जर बीपी हाय असेल, जर बीपी उष्णतेचा आजार आहे, मग आपल्याला उष्णता कमी करायची. त्यानुसार आपण वरून मुद्रा करू शकतो, कारण पाणी थंड असतं, किंवा पृथ्वी मुद्रा करू शकतो. त्याने आपला ही बीपी किंवा ही. हा. बीपी कमी होऊ शकतो. ज्यांना कानाचा आजार आहे ते असे
शून्य मुद्रा लावू शकतात. म्हणजे आपली मध्यमा आहे ती आपल्या अंगुष्ठाच्या खाली असं. शून्य मुद्रा अच्छा. आणि ही असते आकाश मुद्रा. ओके. या ही दोन्ही करू आकाश शकतो हा. कानासाठी. अच्छा. हो, मग ते कानाचं आरोग्य चांगलं होतं ह्यानी. अच्छा. हो. अजून कुठली? अजून डोळ्यासाठी पण आपण वरुण मुद्रा करू शकतो हा ही हा. शेवटची, ज्याने आपले डोळे चांगले होतात, दृष्टी चांगली होती त्यासाठी. अच्छा. या रोजच्या जीवनात आपण यूज करू शकतो. अच्छा. अगदी सोपं आहे खरं हे. हो. आणि त्याच्या मागे पण शास्त्रीय हे हो. पंचतत्वाचं आहे ना, ते पण बरोबर. आम्हाला सांगा ना, की वायूचं कुठलं हे आहे, अग्नीचं कुठलं आहे? आपले 5 बोटे आहेत ते 5 तत्वांना प्रतिनिधित्व करत असतात. त्यातला आपला अंगुष्ठा आहे तो अ, अग्नीला हे करतो. त्यानंतर आपल्या तर्जनी बोट आहे ते वायूला हे करतं, आकर्षित करतं आणि मध्यमा आहे ते आकाश तत्व आहे आणि अनामिका आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि कनिष्ठिका आहे ते आपलं वरुण तत्व आहे. म्हणजे आपलं शरीर जे 5 भौतिक बनलेलं आहे ते 5 तत्वांनी बनलेलं आहे. प्रत्येक गोष्ट 5 तत्वांनी बनलेलं आहे. मग आपल्या काही शरीरात जे आपलं कुठलं तत्व कमी झालं तर आपण या समुद्र लावून ते आपलं तत्व नियंत्रणात आणू बॅलन्स शकतो. बॅलन्स आणू शकतो. अष्टांग योगाच्या ज्या काही पायऱ्या आहेत त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या. अष्टांग योग महर्षी पतंजली यांनी 2500 वर्षापूर्वी अष्टांग योग रचलेला आहे. जे नवीन साधक आहेत त्यांच्यासाठी. म्हणजे शक्तीपासून शिवपर्यंत कसं जायचं त्यासाठी एकदम सोप्या असा अष्टांग योग सांगितलेला आहे. अष्टांग योगमध्ये पहिली पायरी आहे यम. यम मध्ये पहिलं सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे 5 हे येतात त्याच्यात पायऱ्या पायऱ्या म्हणतात. येतात म्हणा. सत्य म्हणजे काय, आपण नेहमी खरं बोललं पाहिजे आणि मग त्यानंतर येतं अहिंसा. अहिंसा येतं म्हणजे आपली मानसिक आणि शारीरिक कृतीने कुठल्याही जीवाला दुखवलं नाही पाहिजे. आणि तिसरं येतं अस्तेय म्हणजे चोरी न करणे, कुठली गोष्टी चोरी न करणे. त्यानंतर येतं ब्रह्मचर्य, म्हटलं आपल्यावर इंद्रियांवर आपला ताबा असला पाहिजे आणि ब्रह्मस्वरूपच आपण जगलं पाहिजे. सगळ्यांमध्ये ब्रह्मच पाहिलं पाहिजे. आणि त्यानंतर येतं अपरिग्रह म्हणजे कुठलीही गोष्ट साठवून ठेवली नाही पाहिजे. संग्रह नाही केला पाहिजे. त्याच्यानंतर येतात नियम. नियममध्ये पहिलं शौच, अजून संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर परिधान असे 5 गोष्टी येतात. तर शौच म्हणजे चांगले विचार असले पाहिजेत. तप म्हणजे आपल्याला लागेल तेवढ्याच गोष्टी घेतल्या पाहिजे. इंद्रियांवर नियंत्रण आलं पाहिजे. स्वाध्याय म्हणजे स्वतःचं अध्ययन आपण केलं पाहिजे साधनेद्वारे. आणि ईश्वर परिधान म्हणजे आपला अहंकार शून्य झाला पाहिजे. पूर्ण भाव समर्पण असला पाहिजे. त्यानंतर येतं आसन. आसन म्हणजे काय, की आपलं मन, बुद्धी आणि शरीर, मन, बुद्धी यांचं संतुलन म्हणजेच आसन. त्यानंतर येतं प्राणायाम. प्राणायामचा अर्थ प्राण म्हणजे ती ब्रह्मांडीय शक्ती, आयाम म्हणजे नियंत्रित करणे. मग प्राणायामद्वारे आपण ते ब्रह्मांडीय ऊर्जा, जीवन ऊर्जा, प्राण ऊर्जा म्हणून तिला आपण नियंत्रण करू शकतो आणि आपल्या फायद्यासाठी तिचा उपयोग करू शकतो. प्राणायाम नंतर येतं प्रत्याहार म्हणजे आपले जे इंद्रिय बहिर्मुख असतात, मग ते नवीन नवीन गोष्टीची माहिती, डाटा आपल्याकडं आणून देतात. मग ते आपल्याला काय करायचं, त्याच्यावर नियंत्रण करायचं आणि अंतर्मुख करायची इंद्रिय आपलं प्रत्याहारद्वारे. मग त्यानंतर येते धारणा म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपण आंतरिक किंवा बाहेरिक दृष्टीने ध्यान लावून ठेवणे म्हणजे लक्ष केंद्रित करणे, त्याला धारणा असे म्हणतात. मग धारणा जर आपली चांगली झाली की मग त्यानंतर आपलं ध्यान ऑटोमॅटिक ध्यानाच्या अवस्थेला जातं, आपलं ध्यान घडत जातं आतमध्ये. ध्यानात मग ध्यानात खोल गेले की मग बघणारा दृष्टाच राहतो, बाकी काही शिल्लक राहत नाही. आपलं शरीर, मन सगळं शून्य होऊन जातं, फक्त आपणच उरतो. आणि त्यानंतर येतं मग त्यानंतर पुढची पायरी ध्यानानंतर पुढची पायरी ती समाधी. समाधीमध्ये मग आपण जो पाहणारा तो पण शिल्लक राहत नाही, कारण काय पाहणार ना, दुसरं ऑब्जेक्टच राहत नाही, कारण सगळीकडे एकच ब्रह्म आहे. मग एकच ब्रह्म आहे तर मग दुसरा कोणाला पाहणार, मग तो स्वतः पण तो शून्य होऊन जातो आणि शिवत्वाला प्राप्त होतो. आजचा हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही केलेला आहे. मला वाटतं तुम्हाला नक्की सगळ्यांना हा आवडेल. या विषयावर जर काही प्रश्न असतील तर मी सरांचा नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते. आपण सगळ्यांनी जरूर त्यांना संपर्क साधावा. जर आपल्याला हठयोग शिकायची इच्छा असेल तरी आपण सरांना संपर्क साधू शकता आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊ शकता.
आपण इथे आलात, आम्हाला खूप धन्यवाद. छान माहिती दिली. धन्यवाद.